आनंद करा पाहिजे एक वेळ जरा कमी ठीक आहे काय विनोद चव्हाण अर्धा तास दिला होता विनोद चव्हाण 1 तास 5 मिनिटं आणि माणसं घेतले 1 तास 3 मिनिटं कमी तुम्ही काय लावलं 23:40 बरोबर तू 23:38 चालू केलं चालू केलं टायमिंग आहे पाहिजे राहू दे म्हणून त्याच्याची विषय नाही माणूस शेवटी पैशाच्या मागे लाचार असतात हे दोन्ही गुण एकत्र दिसून मिळतो आपलं विषय फक्त लाज असायची वाटली बुवा की एक लक्षात द्या मायबाप पैसे भजनाची पंढरी आपण म्हणतो ना डोंबिवली बुवा तर ती 100% सत्य तर अनेक गुण या ठिकाणी आले मग ते प्रशांत नाईक बुवा असतील दत्ता गोसावी बुवा असतील नितीन गावकर बुवा आहेत यशवंत धुले लोकमान्य शिष्य संजय पवार बुवा हे अनेक बुवा आले आणि तू सर्व गजल सुद्धा घेतलं नाही तर वाईट वाटतं अरे लहान कुठलं गजल घेतलं सांग ना गजल कुठलं घेतलं सांग ना पैशासाठी ते विकास दादा तुला 5,000 रुपये दिले नाही समजा आणि ते हा सरस्वतीला म्हणून सांगतोय मी माता विचारता आता ते गेले मी परत गेलेले नाही तुम्हाला किती पैसे वागून नाही तुला फोन भरा अरे शरम वाटता की ह्यो माणूस समीर निवाडला भजनात आणला समीर निवाड म्हणजे काय घडण्याचं तुम्ही एक माहिती ना तू न सांगल्यामुळे तू सगळं काय नव्हते वाईट वाटतात तू काय आमच्या लेवली घेतो माझं सांगतो त्याचं सोड हे इकडे बघ तू सांगतो मी बायकांबरोबर लाखो रुपये दिले तरी डबल बारी घेणार नाही परवा अजित गोष्टी भारतीय पण डबल बारी झाली ना कसली वेगळी पद्धत तुझी पद्धत बरी आहे तू घाटावर 1 नंबर तुझ्या माहिती आहे तुझ्या काय कोण घटार आहे भजन सुरक्षित कोणाचा नाही लक्षात घे पेटवलं आता पेटवलं लक्षात घे 1 तास तू पोळी घेतली कसं घेतलं आपण काय म्हणजे तू तरी एवढं कोण मोठं लागलं घेतलं गेलं मी बरोबर 28 मिनिटात संपवलं बसून आणि तू लक्ष नव्हतं त्यामुळे टायमिंगचं महत्व आहे ना टायमिंगचं महत्व आहे टायमिंगचं महत्व ना वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचार म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या महिलेला विचार म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल एका दिवसाचं महत्व 500 रुपये 800 रुपये रोजंदारीला जाणाऱ्या मजुराला विचार म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल एका तासाचं महत्व एसटीची वाट बघणाऱ्या त्या वाटसरूला विचार म्हणजे एका तासाचं महत्व कळेल एका मिनिटाचं महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचार म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला विचार म्हणजे एका सेकंदाचं महत्व कळेल इथे आपण भजनाच्या माध्यमातून काहीतरी देणं लागतं सनी जीवन म्हणजे भजन नाही आपला या विषयावर आम्ही पण भजनाकडून मोकळे झालो म्हणून आम्ही नवीन बोर्ड घेतलं लक्षात ठेव तुका कायना खांद्यात घेतलो ना तर तू खांद्यापासून आमच्या कानात मुतात बघतो हे चुकीचं आहे ना तुझे वडील आहेत तुझे काका आहेत आणि त्यांच्या पुढे सनी लिओनला तू म्हणता सलमान खानला हवे 100 बिस्किटा होती एवढं सांगता सनी लिओनला किती होती हो नाही ना असं झालं तुझ्याकडनं तरी अपेक्षा नाही म्हणून बरोबर करत असतो सनी लिओनला किती बिस्किटा होती ह्याचं आणणार आहे ह्याचं तू दाम तुझ्या घराकडे बघ किती बिस्किटा काय आश्चर्य वाटतं विकास दादा गजल घेतलं तर तुझं गजल झालं ही शोधा मला लक्षात म्हणून ते सांगतात की लावते हे असं सांगतात त्याचं कारण का त्याचं चुकीचं नाही तुझा विषय नाही याचा विषय सांगितलं तर गजल घेऊन नाही म्हणून वेळ जाऊ दे वेळ घेऊन दे ते काय 4 पैसे मिळतो त्याचा पोट भरते त्याला वाटतं आणि याच भारी काम केलं आणि 2-4 दिवस तकलीफ पिठी वाजवतो नाकात वाजवतो आणि वरती पडतो टाकतो सगळे वाजवतो कायच होणार बरोबर ना पण ह्याचा अर्थ विनोद चव्हाण होऊ शकतोच का विनोद चव्हाण तो आता बघ
सगळे पैशासाठी नाही म्हणजे मी मॅड झाले तुझ्या बाबतीत. तू सांगतो ते वहिनी त्यांच्या तुम्ही आम्हाला 2,000 रुपये द्या. त्याच्यापेक्षा आता तू एक काम कर ना, तू काही पैशाची गरज झाला तर तू सिंगल आले तुझ्या पैसे सिंगल भाजी करून ये ना. एक शब्द नाही ह्यो सांगता ज्यांची लग्न नाही झाली त्यांच्या हनुमंताकडे अरे तो गंमत झाली त्यांची लग्न होती आयुष्यात 1.5 वर्ष हनुमंता ब्रह्मचारी ना त्याचं म्हणून लग्न झालं. पण काही ठराविक वेळापुरतं झालं ना. सूर्याची मुलगी सुवर्णाला तिच्याबरोबर लग्न झालं. पण त्या हनुमंत कारणाने उपयोग आला. तू फुलावलं तुझं लग्न झालं काय म्हणतात टकले वाजवते तर बायको आता विचार तरी टकले खोक पडली तरी नशीब टकलेनं झालं तरी नशीब तू टकलेनं घालवत असते. अरे त्या परमेश्वरात पण घे अरे व्यक्तीवरचे लोक त्यांना काय म्हटलं ती गेली होतो व्यक्तीवरचे लोकांना काय गाणं म्हणजे त्याचं जगात कळलं नाही. एक शब्द तरी त्या परमेश्वराबद्दल बोलला एक शब्द भजनात तुझं नाव ठेवणार नाही. पण नुसतं ऑर्केस्ट्रा म्हणजे तुम्ही दुसऱ्या किंवा बोलतात ना बुवा ऑर्केस्ट्रा म्हणजे भजन ऑर्केस्ट्रा म्हणजे भजन नाही बुवा. तुझी फरमाईश आहे सगळं ठीक आहे. पण माणूस पैशाच्या पुढे कशाचाच किंमत देणार नाही आज कळला. तू आतापर्यंत मला असं वाटलं नव्हतं. आतापर्यंत ते डबल मारे आपली 4 किंवा 8 दिवसापूर्वी झाली ती पण डबल मारे चालले. पण तू आज लेवल सोडलं लक्षात ठेव. पैशासाठी केवळ अरे बिलागीच ते देणार नको म्हणजे याच्याकडे आम्ही पैसे मागण्याची गरज काय आहे. बरं तुला ठेका वय पैसे येतो तुला जाऊ दे ठेका वय पैसे तुला पैसे वय तरी ठेकायचे तरी सगळे एक म्हणून इतके मागा घ्यायची करतो. अरे चोरी कोणच करत नाही बुवा. अरे आपण कलाकार आहोत मिळतले ना पैसे मिळतील. आपल्याला जे लिहिले भारी ते न चुके कदा खाली हे चुटके जे सांगितलं कोणाकच कळले ना एकटंच सांगवतो एकटंच असं होतं. म्हशीचा हा घेण्याचं सांगितलं त्यांच्याच कळणार आहे. चुटके सांगता त्या पद्धतीत सांगू होतं. ठीक आहे आपला तो काही विषय नाही. ऋषिकेश सावंत यांच्याकडून पद्मोदक विराज भावकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. त्याचप्रमाणे हर्षदा दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक विराज भावकर 200 रुपयाचं शुभम गावडे माझे तबलावादक यांच्यासाठी आलेले 500 रुपयाचं माझ्यासाठी आले. त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश सावंत बोलते यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले. सन्माननीय बुवा प्रशांत नाईक आम्ही होते बघा प्रशांत नाईक यांच्याकडून विराज भावकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रशांत नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराज यांच्यावर एक गाणं गेलं रुपेश मुळी यांच्याकडून 100 रुपयाचं गाणं आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. सूर्यकांत राघव गावडे यांच्या स्मरणार्थ मानस संदीप गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे साई स्नेहा डेकोरेटर्स डोंबिवली पश्चिम माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. माझ्या डोळ्याने पापसारी नारायण बघतो पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकवाणी जगात नाही राम रे राम
राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे, राम हा शब्द लिहायला खूप सोपा आहे, राम समजायला खूप सोपा आहे, परंतु कृष्ण त्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे आणि तो कृष्ण समजायला सुद्धा कठीण आहे आणि कृष्णा शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. प्रभू रामाची किंमत आपल्या हृदयात काय? प्रत्येकाच्या हृदयात आज राम नामाची गरज आहे. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, परंतु खोट्याला दावा करावा लागतो. हे कलियुग आहे. इथे पाप घडतच राहणार. पुण्य आपल्याला करायला पाहिजे. 84 लक्ष योनीनंतर जर आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय तर आपल्याला एखाद्याबद्दल चांगलं करता नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल मानवापेक्षा वाईट चिंतू नका, कारण इथेच करायचं आणि इथेच फेडायचं हे आपल्या कलियुगाचा नियम आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता आणि त्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आईवडील त्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू यायला देऊ नका. आपल्या आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या आईवडिलांची सेवा आणि प्रभू रामाची सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा, श्रीराम जानकी बैठे मेरे प्रत्येकाला बोलता येतं. आणि सुद्धा खूप छान गाणी म्हटली, कारण त्यांचं ते वय आहे त्या हिशोबाने. वा गौतमी पाटीलचं गाणं भारी म्हटली. हिऱ्याची अंगठी हिऱ्याची अंगठी सोडाती हे माझं सोडाती हे माझं अहो उज्ज्वला उल्हास सावंत या भगिनीकडून माझ्यासाठी हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांच्या मनातली संपूर्ण होत असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. स्वामी समर्थ पखवाज क्लासेस यांच्याकडून पखवाजोदक विराज पावकर यांच्यासाठी गणेश मेस्त्री सन्मानाने इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय भापणकर यांच्याकडून चक्रीवादक गावकर यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि यशवंत पवार हिवाळे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझ्यासाठी मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. वेळेचं भाग लागतोय. मनोज परब यांच्या स्मरणार्थ बाव थळकरवाडी यांच्याकडून विराज बावकर आणि शुभम गावडे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं घ्या म्हणून मला बक्षीस आलेलं होतं. मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणं म्हणतो.
दोघांवरती एकत्रित गाणं घेतोय. सभागृती उज्ज्वला सावंत या भगिनीकडून विराज गावकर आणि शुभम गावडे यांना 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि उलट तुला एक्स्ट्रा घातलं 2000 त्या ताईकडे मागितले ते मी घालतो 2000 रुपये. दुसऱ्याचा फक्त कमीपणा करायचा याच फक्त आणि तुला काय कमीपणा करायची गरज नाही. तू बाप असं एक टन घेतलं तर माझा विषय माझा बाकी काय विषय नाही. त्यांना घेऊन तू घेतलं का त्याला घेतलं तू घेतलं म्हणून त्याला घेतलं तो तुझी जी ओढणार ना त्या तुझी एक तासात 5-6 मिनिटं कमी असत. कोण राजा इथे राजले कोण राजा इथे राजले कोकण भूमीवर कोण राजा इथे राजले कोकण भूमीवर एक त्या आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा. कारण काय आहे आपलं भजन मुळे मायबापाची तो राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रामाच्या गोष्टी असतील कृष्णाच्या असतील किंवा 5 पांडवांच्या असतील हे एक प्रकारे आपल्या लहान मुलांना सांगणं आपण कर्तव्य आहे. आणि ते मी गजराच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. गुंतवणूक सल्लागार डोंबिवली पश्चिम सन्माननीय आनंद सावंत यांकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ता गोसावी पखवाजवादक
विराज गावकर यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सरोवर निगम विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी सन्माननीय सुनील बाणे यांच्या स्मरणार्थ अभिषेक सावंत उरुषे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि कैलासवासी चंद्रकांत कुटुंब यांच्यावर 2 गोष्टी बोला म्हणून हे बोला म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. बाळूच्या घराला रंगल्या वाड्याला नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला. बाळूबाई साक्षी गावाला बाळूबाई साक्षी गावाला आणि रावणाचा मृत्यू ब्रह्मदेवाजवळ त्याने अनेक आशीर्वाद मागितले आणि त्याला ब्रह्मदेवाने दिले. परंतु त्यांनी शेवटी एक आशीर्वाद मागितला होता की ज्या दिवशी मला माझ्या मुलीबद्दल कान वासना निर्माण होईल त्या दिवशी माझा शेवट होईल. त्या दिवशी एका बोलून सांगितलं की रावणाची मुलगी आहे सीता, आणि मी ते शोधून काढलं. माझ्या पण खरं आहे, सीता ही त्याची रावणाची मुलगी आहे. तर दंडकारण्यामध्ये जे ऋषी होते त्या ऋषी मुलींना मारण्यासाठी रावण म्हणजे रावण प्रयत्न करत होता. आणि त्या प्रत्येक ऋषी मुलीचं रक्त घेऊन त्याने एका कलशामध्ये भरलं. थोडक्यात सांगतोय, एका कलशामध्ये भरले आणि त्या ऋषी मुलीने तो कलश ठेवलेला होता. त्या कलशामध्ये दूध ठेवलेलं होतं. काय ठेवलेलं होतं तर माता लक्ष्मी माझ्या जन्म घ्यावी म्हणून त्याने त्याच्यामध्ये दूध ठेवलं होतं. रावणाने ते बघितलं नाही आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ऋषीचं रक्त टाकलं आणि तो रक्ताचा कलश त्याने स्वतःच्या मंदोदरी बायकोजवळ दिला. आणि त्याने काय सांगितलं की हा कलश जपून ठेव, कारण याच्यात विष आहे. मंदोदरी म्हणाली हे विष ऐकत मला मिळालंय. मी रावणाच्या दाताला कंटाळली म्हणून तिने काय केलं, हे विष पिऊन आपला देह संपून टाकून ते विष काढून केलं. परंतु परिणाम उलटच झाला. त्या ऋषीने त्याच्यामध्ये दूध ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ती मंदोदरी न मारता मंदोदरी गरवलं राहिली. आणि गरवता राहिलेल्या मंदोदरीला समजल्यानंतर मंदोदरी म्हणते की मी हे जर सांगितलं रावणाला की मी गरोदर आहे तर रावणाचा आणि माझा 1-2 वर्ष संपर्क आलेला नाही. माझ्यावर रावण संशय घेईल आणि मला इथे नेस्तनाबूत करेल. म्हणून तिने काय केलं, स्वतःचा पिंड काढला आणि तो वाहत कुठे गेला, शेतात गेला. आणि शेतामध्ये ते शेत होतं, ते कोणाचं जनक राज्याचं शेत होतं. आणि ते फाळणी करताना त्या शेताची फाळणी करताना त्याला ती पोरगी भेटली. तेव्हा आकाशवाणी झाली की तुझ्या पोटी लक्ष्मीने जन्म घेतलाय, तुला मिळालेली लक्ष्मी म्हणून तिथं पालन पोषण. म्हणून मायबाप रेशको जनक राजाने नाव त्याचं सीता ठेवलं. परंतु ही कोणाची रावणाची मुलगी आहे. हे अनेक रामायण आहेत. तो वाल्मिकी रामायण असू दे, तुळशीदास रामायण असू दे, आनंदी रामायण असू दे, अद्भुत रामायण, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत. आणि ते योग्य प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तिथे आपण एखादी चाल घेतली बुवा, तुम्ही खूप छान केलात. विकास दादांवर काय याची काही कोणी त्याची वागवत आहे. आपण
मस्त आहे, गरज आहे. तर विकास दादा आज मी कित्येक वर्ष इथे येतोय, मी बघतोय की त्यांची संपूर्ण जो फौज पाठ आहे तो त्यांना धरून काय, कारण त्यांनी कार्यकर्त्याशी नातं आपलं कुठून जोडलेलं आहे. आज कित्येक वर्ष मोरे साहेब या मंडळाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक जण जीव ओतून इथे आल्यानंतर सुद्धा साहेब खरं सांगतो तुमची सगळी मंडळी तुम्ही नव्हता आदरात तिथे फार प्रेमाने करत त्याच्यामुळे आपल्याला सगळं दिसते. त्या विकासावरती मी अगोदर हे करून देतोय आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्यावरती सुद्धा गजर घेतो आणि त्यांच्यावरती गजर घेणं गरजेचं आहे. मला या दोन मुलांना बोलण्याची काही गरज नाही आहे, कारण हे दोन मुलं जे काय बोलले त्याच्यामध्ये काय तसं तथ्य आहे असं मी म्हणणार नाही. ते मला बोलले असतील आज तिन्ही एकमेकाचा कमीपणा करायला आम्ही प्रेमाने कधीच बोलू शकत नाही. माझ्याबद्दल एक दोन शब्द चांगलं सांगितलं तर मी तरी काय वाईट बोलत कोण कोणाचा बराबर होत नाही. आजच्या घडीत आज या गरिबाच्या वाढीत फक्त पैसे आजची बाजू अशी तुलली जातात पैसे कोणाच्या त्याची बाजी सर्व झाली. विनोद बरोबर मी पण एकदा आवाज ऐकला तेव्हा येईल मी. शंकराच्या देवळात जाऊन बघा तुम्ही, शंकराच्या देवळात तिथे आपल्याला किती समाधान भेटते. त्या शंकराच्या एका बाजूला त्याचा मुलगा कार्तिक स्वामी, एका बाजूला गणपती बसलेला असतो. त्यांची जी वाहन आहे एकमेकांच्या कट्टर दुश्मन आहेत. कारण पार्वती माता कशावर बसली आहे, सिंहावरती बसली आहे. शंकर भोलेनाथ कशावर बसले, त्यांचं वाहन काय गणपती, गळ्यामध्ये साप. कार्तिक स्वामी त्याचं वाहन काय मोर आणि गणपती बाप्पाचं काय उंदीर. म्हणजे सिंह सुटलो तर बैलात खातलो, बरोबर ना. मोर सुटलो तर सापात खातलो, साप सुटलो तर उंदरात खातलो. म्हणजे प्राणी असून एका देवळात शांततेत बसतो आणि आम्ही तिघीजण असं एकाला आपण घर बसत नाही. एकामेकाची दृष्टी फक्त घाट काढतो प्रयत्न आपण करतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण हे मैत्रीची नाते आपण ठीक आहे, आपण आपल्या जागेवर श्रेष्ठ आहोत. कोण कोणाची जागा घेऊ शकत नाही, कोण कोणाची जागा घेऊ शकत नाही. चंद्रकांत कदमचं स्मारक झालंय आज आरे फाट्यावर, बरोबर ना. कुठला असा पैठणीभुवन आहे की ज्यांचं पहिलं स्मारक झालं. आता चिंतामणी भुवन होते, परशुराम भुवन झाले, विलास पाटील भुवन होते, पण देशजोशी भुवन आहे आपलं गॅरंटीच नाही. हे पैशाच्या मागे, आम्ही पैशाच्या मागे आहोत. आज आजकालच्या घडीला सांगू असेल तरी पण 3 महिन्याचा जीवन रिचार्ज मारतो, काय गॅरंटी आपला बघा. उद्याची गॅरंटी लक्षणी एकमेकांच्या मुलावर बसले चालू आहे. तशी एखादी इथे सर्व मुलं संपूर्ण कोण नाही ना, कंठणीला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं बघा. सगळ्यात गोड आवाज कोणाचो, कोकिळेचो. कंठणीला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं, रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली, इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला. माणूस कोणी शिकले, इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला, संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला. कोणच चुकी नाही, बरोबर ना. सेंद्रिय सत्ता आपल्याला निघून गेलं. त्यांनी काय सांगितलं की या महाराष्ट्रात जर आपलं नाव व्हायचं असेल तर आधी मारावं लागतं. त्यामुळे तिथे पण आपलं बघितलं नाही. त्याच्यानंतर आठवण काढली तर त्याच्यामध्ये बाप होता पण असा प्रामाणिकपणे सांगतो. आजच्या घडीला वेगवेगळ्या भागातून परत त्या जागेवर येणं तेव्हा पेटीमध्ये मास्टर विनोद चव्हाण टाळ्या वाजवा. नवीन नंबर असं ऑर्केस्ट्रामध्ये वाचतो म्हणजे ह्याच्या टाळ्या वाजवा. मला वाट बघतो आमची रुक्मिणी सावंत तिच्या स्मरणार्थ स्वप्नाली सावंत या भगिनीकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा रुक्मिणी हरी बाळकृष्ण सावंत तिच्या स्मरणार्थ स्वप्नालीकडून. आणि त्याचप्रमाणे भालचंद्र जाधव होईल व आईवर गाणं घ्या 100% घेतो म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे स्वाती शिंदे आता जे गाणं म्हणलं त्या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री बागरे बुवा लोकसेवा समिती, श्री स्वामी समर्थ प्राथमिक भजन मंडळ, मुंबईकर बुवा आणि बापू राणे बुवा आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद.
नैनेश शिरसाट कैलासवासी नारायण शिरसाट यांच्या स्मरणार्थ सावंतबोला 100 रुपयाचं पारितोषिक मित्रावर गाणं घ्या आणि विराजसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे गुरगाव माऊली ट्रॅव्हल्स डोंबिवली मालवण बुवा गणेश पोळ शुभम गावडे तबला वादक यांच्यासाठी 100 रुपये. सन्माननीय प्रकाश पोळ मंडळाचे अध्यक्ष पप्पाल वादक यांना विराज यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आपले आई वडील जिवंत असतं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहेत. लक्षात घ्या, आपले वडील आपण म्हातारा होईपर्यंत आपले आई वडील असतं हे सुद्धा आपल्या म्हणजे नशिबाचे भाग आहेत. कारण भक्त प्रल्हाद त्याचाच हा विषय येतोय. भक्त प्रल्हादाने आयुष्यभर नारायणाचं नामस्मरण केलं, त्याला बापाने नामस्मरण. काय म्हणतो बघा, धन्य धन्य तो बाळ प्रल्हाद